12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नेपाळनं आपला पहिला विजय संपादन केला आहे मित्रांनो. 2014 साली वर्ल्ड कप खेळायला सुरुवात केली होती नेपाळ टीमनं. 2014 नंतर 2026ला त्यांना पहिला विजय नोंदवता आलेला आहे. म्हणजे 12 वर्ष त्यांनी खूप कठोर अशी मेहनत केलेली आहे. त्याचं श्रेय, त्याचं फळ त्यांना आज भेटलेलं आहे मित्रांनो. काल झालेल्या स्कॉटलँडसोबतच्या मॅचसोबत त्यांनी विजय आपला संपादन केलेला आहे. 12 वर्ष त्यांना वाट पाहावी लागली या पहिल्या विजयासाठी. काल स्कॉटलँडनं म्हणजे एवढा विजयही थोडा सोपा नव्हता, कारण स्कॉटलँडनं 170 रनचं लक्ष दिलं होतं बॅटिंग करून. स्कॉटलँडकडून जी चांगली खेळी झाली, त्यांच्या ओपनरनं काय ना त्यांचं जवळपास मिचेल जोन्सनं 71 रनची खेळी करून त्याच्या मोबदल्यात 170 रनचं लक्ष्य नेपाळसोबत ठेवलं होतं. नेपाळची सुरुवात बऱ्यापैकी झाली होती, चांगल्यापैकी 70-72 त्यांचा पहिला विकेट पडला. त्यानंतर 98वर त्यांचा कॅप्टन गेला. कॅप्टन आऊट झाल्यानंतर मग दबाव फार आला. 4-5 ओव्हरमध्ये रन नाही निघाले आणि शेवटी मला वाटते 6 ओव्हरमध्ये 70-72 रन त्यांना काढायचे होते. म्हणजे 10च्या वरचा अवरेज होतं. पण त्यावेळेस एंट्री झाली दीपेंद्र सिंगची. दीपेंद्र सिंग काय बॅटिंग करतो राव, मरण तेवढीची कमाल आहे. दीपेंद्र सिंगनं 23 बॉलमध्ये 50 रन काढून त्यांना विजय संपादन करून दिला आहे मित्रांनो. दीपेंद्र सिंगचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आपण याच्या अगोदर इंग्लंडसोबतही पाहिलं होतं. इंग्लंडसोबतही मॅच त्यानं फार जवळ आणून दिला होता. फक्त 4 रन हरले होते त्यांनी. कडवी झुंज दिली होती इंग्लंडला, ते फक्त दीपेंद्र सिंगमुळंच. दीपेंद्र सिंगनं त्यांच्या विरुद्धही 44 रन काढले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी वेस्ट इंडिजसोबतही 58 रनची खेळी केली होती. दीपेंद्र सिंग खूपच छान प्लेअर आहे. तो उभरता प्लेअर आहे. आज ना उद्या तो चांगला प्लेअर बनणार आहे. त्याच्यामुळंच विजय संपादन करता आला. पण सगळ्यात जास्त म्हणजे वाटलं की 12 वर्ष त्यांनी या विजयाची वाट पाहिली मित्रांनो. 12 वर्षाच्या नंतर त्यांना आता विजय संपादन करता आलेला आहे. तर आपण पाहू शकतो, त्यामुळं म्हणतो की मेहनत करायचं, थांबायचं नाही, मेहनत करायचं. त्यांना पहिला विजय इंग्लंडसोबतच मिळवता आला असता, पण बॅड लकली तो आलेला नाही. पण आज ग्रुप स्टेजची त्यांची शेवटची मॅच होती आणि शेवटच्या मॅचमध्ये स्कॉटलँडला हरवून त्यांनी आपला पहिला विजय संपादन केलेला आहे. त्यामुळं नेपाळ टीमचं अभिनंदन. नेपाळमध्ये सर्वत्रच आनंदाचं वातावरण आहे, कारण तसा त्यांचा पहिलाच विजय असल्यामुळं सर्वजण आनंद आहेत. वेल डन नेपाळ.